राऊत निदान स्वतःचे अग्रलेख तरी आठवून बघा. भाजपनं संजय राऊतांना सुनावलंय. सामनातून अमित शहा यांच्यावर टीका करण्यात आली होती. ठाकरेंकडून सोहराबुद्दीन प्रकरणी अमित शहांना लक्ष्य करण्यात आलं. यावरूनच भाजपनं संजय राऊतांना सुनावलंय. राऊतांनी निदान स्वतःचे अग्रलेख तरी आठवून बघावे असं केशव उपाध्यायांनी म्हटलेलं आहे. भाजपनं राऊतांना सुनावलंय. सोहराबुद्दीन प्रकरणातून अमित शहावरती सामनामध्ये अग्रलेखात टीका करण्यात आली आहे. बरं, माझं इथलं म्हणणं असं आहे की खरं म्हणजे आपणच आपलं पूर्वीचे अग्रलेख थोडेसे आठवून बघायला पाहिजे होते. याच विषयावरती आपण काय लिहिलं होतं. पण काय झालंय की संजय राऊत सध्या हिंदुत्व सोडून राहुल गांधीचं मांडलिकत्व त्यांनी पत्करलंय आणि त्यामुळे एक प्रकारे नया मुलगा जसं जोरसे बांग देत असतो अशी म्हण आहे तशा तसं राहुल गांधी तसं संजय राऊतांचं सुरू आहे. त्याने अमित शहांवरती टीका केली तुरुंगात अटक केल्याबद्दलची. पण खरं म्हणजे जो स्वतः पत्राचाळीमध्ये अटकेत होते मराठी माणसांची घरं लुटल्याबद्दल त्यांनी दुसऱ्यावरती टीका करणं हा म्हणजे मोठा विनोद आहे. चोराच्या उलट्या बोंबा आहेत. राऊतांनी निदान स्वतःचे अग्रलेख तरी आठवून बघा असा उपाध्यायांचा निशाणा. नया मुल्ला जोरसे बांग देत आहे या म्हणीप्रमाणे संजय राऊत हे भाजप नेत्यांवर रोज टीका करतात. राहुल गांधी सुद्धा राऊतांचे चाळे पाहून नया है वो म्हणत असतील. बाकी सोडा आपले पूर्वीचे सोहराबुद्दीन प्रकरणातील सामनाचे अग्रलेख तरी आठवून बघा. नया मुल्ला जोरसे बांग देत आहे या म्हणीप्रमाणे संजय राऊत हे भाजप नेत्यांवर रोज टीका करतात असं म्हणत उपाध्यायांनी निशाणा साधलाय.